नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 11/3/2026 रोजी निर्गमित करण्यात आले 8 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 11/3/2026 रोजी 8 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। 1. गृह विभाग। पोलीस विभागाच्या विविध आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत गृह विभाग अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे। यानुसार राज्यातील 11 पोलीस प्रशिक्षण विद्यालय तसेच गुप्तवार्ता घटकातील एकूण 1025 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे। 2. शालेय शिक्षण विभाग। महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। 3. ग्राम विकास विभाग। ग्राम विकास विभाग अंतर्गत आस्थापनेवरील अस्थायी पदे सन 2026 ते 27 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत मंजुरी देण्यात येत आहे। 4. महसूल व वन विभाग। राज्यामध्ये एकूण 11 अप्पर जिल्हाधिकारी पदे निर्मितीस मान्यता देण्यात येत आहे। 5. सार्वजनिक आरोग्य विभाग। आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50-55व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याबाबत सामाजिक आरोग्य विभाग अंतर्गत दिनांक 11/3/2025 रोजी मंजुरी देण्यात येत आहे। 6. विधी व न्याय विभाग। न्यायिक अधिकारी संस्था नागपूर या संस्थेच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात येत आहे। 7. विधी व न्याय विभाग। शासकीय कर्मचारी इत्यादी कर्जे या उपशीर्ष अंतर्गत मोटार वाहन खरेदी अग्रिमे, नवीन मोटारसायकल, स्कूटर खरेदी अग्रिम वाटप करिता निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। 8. विधी व न्याय विभाग। राज्यातील कौटुंबिक न्यायालयांमधील एकूण 397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात येत आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।